नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी मिसळ. अशा पावसात गरमागरम मिसळ खाण्याची मजाच काही और आहे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मिसळच्या तर्रीवर लाल कटाचा तवंग आणण्याकरता एक पदार्थ यात आपण घालणार आहोत. चला तर मग पाहूया तर्रीदार झणझणीत कोल्हापुरी मिसळ. सुरुवातीला आपण वाटण बनवून घेऊया. वाटणाकरता एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलं आहे आणि आता हे शहाजिरं टाकलेलं आहे. त्यात आपण धणे टाकूया आणि ह्या लवंगा टाकलेल्या आहेत, काळी मिरी आणि दालचिनी. मसाला वेलची टाकायची आहे आणि ही साधी वेलची. यात आपला तीळही टाकायचे आहेत आणि थोडी खसखस. हे आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी एका मिनटाकरता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता आपण कांदा आणि खोबरं हे गॅसवर भाजून घेणार आहोत. कांदा पहा, मी असा चिरून घेतलेला आहे, याचे 4 भागात असा चिरलेला आहे आणि तो अख्खा तसाच ठेवलेला आहे. आणि हे खोबरं पण ठेवलेलं आहे. हे आपल्याला सालासकटच भाजायचं आहे. म्हणजे हे असं भाजल्याने काय होतं, ह्याचा एक वेगळा असा स्मोकी फ्लेवर येतो, तो मिसळमध्ये खूप छान लागतो. आता कांद्याला पण व्यवस्थित आपण चारी बाजूनी भाजून घेऊया आणि याचे आपल्याला तुकडे करून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. पहा, हे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेले मसाले आहे ते पण ह्यामध्ये टाकायचे आहेत. हे सगळं व्यवस्थित टाकूया आणि आता यामध्ये आलं आणि लसूण हेही टाकायचं आहे आणि हे सगळं एकत्र अगदी व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. मऊसर, जास्त पाणी टाकून वाटायचं नाही, थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आता ही मटकी आहे जी मी उकळत ठेवलेली आहे, त्यामध्ये हळद टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे. आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. मटकी तशी पटकन शिजते, त्यामुळे एका साईडला आपण हे उकळत ठेवूया. आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेऊया आणि त्यामध्ये आपण मोहरी, जिरं, हळद आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची अशी टाकूया. ही आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतो आहे. हा उकडलेला बटाटा आहे, तो मी यात आता परतते आहे. थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिसळमध्ये आपल्याला ही बटाट्याची भाजीसुद्धा लागणार आहे. पहा, आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पहा, आपली मटकी शिजली का पाहूया. आता व्यवस्थित शिजलेली आहे. आता काय करूया, आपण हे गाळून घेऊया, कारण हे पाणी जे आहे ते टाकून द्यायचं नाही आहे, ते आपल्याला कटासाठी उपयोग करायचा आहे. पहा, एवढं पाणी निघालं आहे, ते आपल्याला वापरता येणार आहे. आता आपण मिसळाची तर्री तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी पहा, हे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, साखर. तेल तापलं की त्यात साखर टाकायची. साखरेने काय होतं, वरती तवंग येतो. तुम्ही करून पहा. साखरेमुळे एक छान तवंग येतो आणि आपली मिसळ एकदम तर्रीदार होते. पहा, आता हा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा मऊ झाला की मग आपल्याला त्यामध्ये सुरुवातीला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. मग ही काश्मीरी लाल मिरची तिखट टाकलेली आहे मी, नंतर थोडीशी हळद आणि हे
असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. गॅस थोडासा बारीक करून मग त्यामध्ये आपल्याला आता वाटण टाकायचं आहे. पहा, वाटणाचा रंगसुद्धा कसा काळसर आलेला आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. पहा, हे जे वाटण आहे हे यामध्ये आपल्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. एकदा ते तेल सुटलं की वरती कट छान येतो आणि आपली मिसळ एकदम तर्रीदार बनते. यात मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. पहा, त्याच्यामुळे त्याचा रंगही खूप छान येतो. आता यामध्ये थोडंसं घट्ट वाटत असेल तर आपण जे उकळलेलं पाणी आहे ना ते यातमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, आता हे व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला तेल सुटायला लागेल. आणि एकदा तेल सुटलं की मग उरलेलं जे पाणी आहे ते आपल्याला यात ओतायचं आहे. पहा, तुम्हाला दिसेल की कसा छान तेलाचा तवंग सुटलेला आहे आणि आपलं ते वाटणाचा रंगही पहा किती छान आला आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये ते पाणी ओतायचं आहे. एकदम छान दिसतंय आणि हळूहळू जसं उकळायला लागेल तसं त्यावरती तवंग यायला सुरुवात होईल. याला आपल्याला चांगली उकळी काढायची आहे. चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे. पहा, हळूहळू तवंग कसा सुटलेला आहे. जसं जसं हे उकळायला लागेल तसा वरती तवंग येत राहील आणि आपला एक कट त्याच्यावरती येईल. तिखट कट जो असतो तो. आता यामध्ये मी मीठ टाकलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर अजून त्याला तवंग सुटेल. पहा, रंग तर खूपच छान आला आहे. ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ या पावसाळ्यात एकदम घाम काढते आणि तोंडाला एक मस्त चव येते. पहा, कसा वरती तवंग येतोय. घरात एखाद्याला कमी तिखट आवडतं, अशांसाठी काय करायचं, वरची ही तर्री जी आहे ती बाजूला करून खालचं जो सॅम्पल आहे ते दिलं तरी ते कमी तिखट लागतं, कारण मेन जो तिखटपणा आहे तो या तर्रीत असतो. पहा, वरती मस्त तर्री आलेली आहे. आता हे बारीक गॅसवरती आपण उकळत बाजूला ठेवूया आणि उकळून घेतलेली जी मटकी आहे ती आता आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यासाठी एका कढईत थोडं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी जिरं टाकून घेऊ आणि जी उकळून काढलेली मटकी आहे ती यामध्ये टाकूया. आता यामध्ये थोडंसं तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं जरूर वाटलं तर मीठही टाका, कारण उकळताना आपण थोडंसं मीठ त्यात टाकलं होतं. हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली मटकीची उसळ ही तयार झाली. आता मिसळसाठी लागणारे सगळे पदार्थ आपले तयार झालेले आहेत. तर आपल्याला सर्व करण्याच्या आधी या सॅम्पलला आपण एक चांगली उकळी काढूया. गरमागरम मिसळ खायची मजा काही औरच आहे. पहा, आपलं सॅम्पलही किती छान तयार झालेलं आहे. त्याच्यावर कटही मस्त आलेला आहे. ह्याला एकदम आपण व्यवस्थित गरम करून घेऊया आणि मग आपण हे सर्व करायला घेऊया. सुरुवातीला बटाटा भाजी टाकून घेऊया आणि आता यावरती आपल्याला मटकीची उसळ टाकायची आहे.
आता यावरती आपल्याला फरसाण टाकायचं आहे. थोडं व्यवस्थित पसरून घेऊया आणि आपला जो सॅम्पल तयार झालेला आहे त्याला आता चांगला गरम पण झालेला आहे. त्याच्यावरती कट येतो आहे. तो कट थोडासा सेपरेट आपण काढून ठेवूया, म्हणजे ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांना एक्स्ट्रा असा कट आपल्याला देता येतो. थोडंसं वरचं जे आहे ते आपण काढून घेऊया. तर्री म्हणा, कट म्हणा, ते आपण काढून घेऊया. आणि आता आपण हे सॅम्पल त्या फरसाणच्या डिशमध्ये ओतूया. कांदाही टाकून घेऊया. पहा, मस्त गरमागरम मिसळ पाव खाण्याची या पावसाळ्यात मजाच काही वेगळी आहे. आपला कटही कसा छान भडक लाल रंगाचा झाला आहे. अशी कोल्हापुरी मिसळ एकदम मस्त लागते. यावरती थोडी कोथिंबीर, कटाची वाटी आणि हे लिंबू आणि कांदा. पहा काय छान दिसतंय, एकदम झक्कास. तुम्ही करून पहा अशी कोल्हापुरी झणझणीत मिसळ. आणि कशी झाली ते मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.